नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. तर आजचा आपला टॉपिक काय असणार आहे, जसं की आतापर्यंत आपण रक्त गटाचा अभ्यास टॉपिक ने केला आहे ना, पार्ट ने केला. पार्ट फर्स्ट, सेकंड अँड थर्ड तुम्हाला कंप्लीट मिळालेला आहे. तर आता आपण काय करत आहोत, कसला अभ्यास करत आहोत आपण, तर करत आहोत उत्सर्जन संस्थेचा अभ्यास. बरोबर, हे काय आहे, जीवशास्त्रातील एक टॉपिक आहे. जसं 9 इंद्रिय संस्था आहे, जसं पचन संस्था, रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था, त्याच पद्धतीने एक संस्था आहे शरीरामधली जिला आपण काय म्हटलो, उत्सर्जन संस्था. मग त्याच्यातला मुख्य घटक कुठला आहे बघा. हे याच्यामधले प्रश्न जे तुम्हाला पेपरला येण्यासारखे प्रश्न आहे, सो व्यवस्थित बघायचं आहे आणि नोट्स सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्ही काढल्या तर चालतील. ठीक आहे. मग बघा, वृक्क म्हणजे काय, किडनी. आता आपल्या उत्सर्जन संस्थेचा महत्वाचा घटक कोण असतं, किडनी असतं. आपल्याला काय आहे, पेअर ऑफ किडनी. काय आहे, पेअर ऑफ किडनी, जसं की तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे. बरोबर. मग वृक्कांचा आता आज आपण अभ्यास इथे करणार आहोत. ठीक आहे. बघा, आपल्या शरीरात 2 वृक्के असतात. आपल्या शरीरात 2 असतात. मी काय बोलली, पेअर ऑफ किडनीज. त्यांचा जो आकार आहे तो घेवड्याच्या बियासारखा असतो. ठीक आहे. आता ज्यांना घेवड्याच्या बिया नाही माहितीये त्यांनी आकारच बघून घ्यायचंय फक्त. ओके. त्यांचा जो आकार आहे तो बियांसारखा असतो. ओके. मग उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. तर हे नेहमी लक्षात ठेवायचंय की हा प्रश्नही आलेला आहे तुम्हाला रेल्वेमध्ये, की जे वृक्क असतात, जे किडनी असते, ते दोघं सेम पोझिशन मध्ये असतात का आपल्या शरीरामध्ये, तर कधीच नसतात. कारण आपल्या एका बाजूला यकृत आहे, त्याच्यामुळे तो भाग आपला जो किडनीचा आहे तो खाली आहे. ठीक आहे. मग कुठला भाग आहे ते जाणून घेऊया. बघा, उजवे वृक्क. ठीक आहे. जे उजव्या साईडचा वृक्क आहे ते डाव्या वृक्कापेक्षा कशी असते, खाली असते. जसं डायग्राम मध्ये तुम्हाला नाही दाखवत, पण तरी सुद्धा काय आहे, ते खाली असते. बरोबर. आता हे उजवे साईडचे वृक्क आहे, हे डाव्या साईडचे वृक्क. ही उजवी साईड झाली, ही डावी झाली. तर हे वृक्क जे आहे त्याची जी पोझिशन आहे ही खाली असणार आहे. ठीक आहे. कारण इथे आपलं काय आहे, यकृत आहे, म्हणजे काय आहे, लिव्हर आहे. काय आहे, लिव्हर आहे. बरोबर. मग आता बघा, युरिया, अमोनिया, युरिक ऍसिड इत्यादी रक्तांमधील टाकाऊ पदार्थ वेगळे करून त्याचे उत्सर्जन करण्याचे कार्य वृक्क करते. म्हणजे काय, वृक्काचे कार्य काय आहे, सगळ्यात महत्वाचं ब्लड प्युरिफिकेशन अँड युरिन फॉर्मेशनचं कार्य आपल्या किडनीद्वारे केलं जातं. मग आता जे उत्सर्जनाचे घटक आहे हे किती आणि कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. युरिया, अमोनिया, युरिक ऍसिड, हे काय आहे, आपल्या उत्सर्जनाचे घटक आहे. ठीक आहे. ह्यांनाच किडनी काय करते, उत्सर्जित करत असते. पण युरिया हा कोणाचा उत्सर्जित घटक आहे, तर युरिया हा उत्सर्जित घटक आहे मानवामध्ये. 1 ग्रॅम युरियाचं जर तुम्हाला उत्सर्जन करायचं आहे, ठीक आहे, युरियाला समजा 1 ग्रॅम तुम्हाला उत्सर्जित करायचंय, तुम्हाला 50 मिली पाणी लागेल. किती मिली लागेल, 50 मिली. ठीक आहे. अमोनियाला तुम्हाला 1 ग्रॅम अमोनियाला उत्सर्जित करायचंय तर सगळ्यात जास्त पाणी लागेल, म्हणजे 500 मिली पाणी लागेल. आणि युरिक ऍसिड हा जो हे जे ऍसिड आहे हे कोणासाठी आहे, हे पक्ष्यांसाठी आहे. मग यांचा उत्सर्जित घटक काय आहे, 5 मिनिटं. युरिक ऍसिड हा जो उत्सर्जित घटक आहे हा आहे बर्ड मधला आणि रेप्टाइल्स मधला. रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्राणी. ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये काय आहे, युरिक ऍसिड आहे. आणि युरिक ऍसिड अजिबात विषारी नाहीये. ठीक आहे. खूप कमी विषारी आहे. मग यांना 1 ग्रॅम समजा युरिक ऍसिडचं उत्सर्जन करायचं असेल तर फक्त 10 मिली पाणी लागतं. किती लागतं, 10 मिली. मग इथे मी तुम्हाला उत्सर्जनाचे घटक किती विषारी ते आणि ते कोणाचे आहेत हे सुद्धा सांगितलंय. सो तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये जे तुम्ही रनिंग नोट्स काढतात त्यामध्ये हे नक्की लिहत चला. ओके. समजलं इथपर्यंत. देन बघा काय आहे, वृक्काच्या नेफ्रॉन ह्या भागामध्ये. आता हे जे तुम्हाला किडनीज दाखवलेली आहे ना, या किडनीमध्ये नंबर ऑफ नेफ्रॉन्स असतात. काय असतात, नेफ्रॉन्स असतात. मग नेफ्रॉन काय आहे, नेफ्रॉन हे आपल्या किडनीचे कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे. कारण नेफ्रॉनच्या नलिकेद्वारेच उत्सर्जनाची क्रिया केली जाते. ठीक आहे. मग बघा, नेफ्रॉन या भागामध्ये मूत्र तयार होते, म्हणजे युरिन फॉर्मेशन होते. नेफ्रॉन हा वृक्काचा कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. प्रत्येक वृक्कामध्ये म्हणजे किती, 10 लाख. नंबर ऑफ म्हटलं ना मी, प्रत्येक वृक्कामध्ये, प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन आहे. नेफ्रॉनची नलिका आहे, नेफ्रॉनची काय आहे, ट्यूब आहे. आपण बॅच मध्ये काय बघतो, डिटेल मध्ये काय बघतो, याचा स्टडी करतो. आता हे आहे ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन. यानंतर ह्याला एक रक्तवाहिनीने वेढा घातलेला असतो, जिला आपण वासा रेक्टा बोलतो. बरोबर.
तर हे डिटेल आपण कुठे बघतो, आपल्या बॅच मध्ये बघत असतो. पण तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून आपण काय करतो, कन्सेप्टचे थोडेफार व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पण देत आहे. ज्यांनी बॅचला अजून ऍडमिशन घेतलं नसेल तर त्यांनी बॅच साठी ऍडमिशन सुद्धा घ्यायचं आहे, बरोबर. कारण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुमची कन्सेप्ट क्लिअर जर नाही झाली तर तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर करून पास कसं होणार. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. सिलेबस कुठेही बॅच लावा, सिलेबस पूर्ण करा. ओके. तर आता हे जे नेफ्रॉन आहे हे प्रत्येक किडनीमध्ये किती आहे हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला सीजीएल लेवलचं आहे, हे तुम्हाला विचारलं जातं. तुम्ही सीजीएल, एमटीएस, सीपीओ, त्यानंतर आपल्या ज्या रेल्वेच्या एनटीपीसीच्या ज्या पोस्ट आहे, टीसी साठी सगळ्या ज्या आहे त्या सगळ्या पोस्ट साठी आपण लेक्चर घेतो. ठीक आहे. मग त्यामुळे जे कॉमन क्वेश्चन आन्सर आहे ते मी तुम्हाला इथे सांगून टाकते. तर हे तुम्हाला रेल्वे आणि एसएससी दोघांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे की एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन आहे, नंबर ऑफ नेफ्रॉन. मग त्या नेफ्रॉनची संख्या किती आहे, 10 लाख आहे. समजताय. आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वृक्क दररोज सुमारे 150 लिटर रक्त गाळते. ही जी किडनी आहे बाबा, ही किडनी काम करते. तर आपण जेव्हा झोपतो, जेव्हा आपण व्यवस्थित वेळेवर झोपतो तेव्हा आपलं शरीर पूर्ण रिकव्हरीचं काम करत असतं. आपली बॉडी जेव्हा रिलॅक्स असते. म्हणून रात्री 11 वाजता जेवायचं आणि 2 वाजता झोपायचं असं करायचं नाही. रात्री म्हणजे सायंकाळीच तुम्ही लवकर जेवायचं, 7:30-8 पर्यंतच जेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही 10-10:30 ला झोपले तर 2 तास तुमचं अन्न डायजेस्ट करायला बॉडीला मिळतं. आणि अन्न डायजेस्ट झाल्यानंतर पूर्ण क्रिया ती कशाची करते, बॉडी प्युरिफिकेशनची, किंवा काही जर बॉडीमध्ये सुधारणा करायची असेल है ना, रिकवर व्हायचं असेल तर त्याची क्रिया तेव्हा चालू असते, बरोबर. मग जेव्हा तुम्ही झोपतात त्यावेळेस पण खूप सारं रक्त तुमचं काय होत असतं, फिल्टर होत असतं आणि युरिन फॉर्मेशनची प्रक्रिया सुद्धा सुरू असते, बरोबर. मग दररोज सुमारे 150 लिटर रक्त गाळले जाते. बघा हे इम्पॉर्टंट आहे हा, तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं. नोट्स काढा तुम्ही. एका मिनिटाला वृक्क 1100 ते 1200 मिली रक्त गाळते. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाचे आहे. सीजीएल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात. जसं आपण पोलीस भरतीचे अभ्यास करत आहोत, पेपर सॉल्व्ह करत आहोत, ते बेसिक आहे सायन्स. बट तुम्हाला सायन्स जर करायचं असेल कशासाठी, एसएससी आणि रेल्वेसाठी, तर त्याची लेवल थोडीशी जास्त असणार आहे. म्हणून थोडी आपली लेवल वाढवायची, जास्ती नाही, थोडीशीच. ओके. आणि शून्यापासून कोणीच नाहीये. तुम्ही कमेंट करतात ना मॅडम आम्ही शून्यापासून कसं स्टार्ट करणार, आमचा काहीच अभ्यास नाही. बघा तुम्हाला सगळ्यांना लिहिता वाचता येतं. तुम्हाला मॅथ जरी समजत नसेल, वजाबाकी, बेरीज, भागाकार, गुणाकार येतो. सायन्सचं 5वी ते 10वी तुम्ही पुस्तक वाचलं, तुम्हाला बेसिक गोष्टी कळतात. तर शून्यापासून कोणीच नाहीये. तुम्ही फक्त थोडंसं रीड केलं, समजून घेतलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. ओके. आता बघा कॅल्शियम ऑक्झलेटमुळे मूतखडा म्हणजे किडनी स्टोन होतो. हा आपण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा पोलीस भरतीमध्ये पण विचारला गेला ह्याच वर्षी की किडनी स्टोन जो आहे हा कुठे कशामुळे होतो, तर तो स्टोन होतो कॅल्शियम ऑक्झलेटमुळे. ठीक आहे. आता तुम्ही जास्त प्रमाणात कॅल्शियम जेव्हा खातात तर तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ते ऍब्झॉर्ब नाही होत. मग जर त्याचं ऍब्झॉर्प्शन रक्तामध्ये नाही झालं तर ते कुठे जाणार, रक्त कुठे गाळतात, किडनीच्या नेफ्रॉन मध्ये, बरोबर. मग किडनीच्या नेफ्रॉन मध्ये जेव्हा ते रक्त जाणार तर त्याच्यासोबत कॅल्शियम पण जाणार ना. मग ते कॅल्शियमचे तिथे खडे तयार होऊन जातात. ते नेफ्रॉनच्या नलिकेतून पण नाही जात. मग किडनीमध्ये कुठे कुठे ते खड्यांची जागा बनते आणि तिथे ते खडे अटकतात, बरोबर. मग हे कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे असतात, बरोबर. त्यानंतर इथे तुम्हाला युरिनचा पीएच दिलेला आहे, 6 असतो. काय असतो, 6 असतो. आणि 6.9 पर्यंत आपलं काय आहे, ऍसिड आहे. काय आहे, ऍसिड म्हणजे आम्ल आहे, म्हणजे आम्लधर्मी आहे. ठीक आहे. वृक्काचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण नेफ्रोलॉजी म्हणतो. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्हाला जर वृक्काचा अभ्यास करायचा आहे, किडनीचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही नेफ्रोलॉजी म्हणतात. तुम्हाला ब्रेनचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही न्यूरोलॉजी म्हणतात. तुम्हाला हृदयाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही कार्डिओलॉजी सुद्धा म्हणतात, बरोबर. सुद्धा नाही, कार्डिओलॉजीच म्हणतात, बरोबर. तर हे होतं आपलं छोटंसं टॉपिक जे तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एकदम डिटेलमध्ये जी अस्थिसंस्था आहे हे तर आपण शिकणारच आहोत. त्यासाठी तुम्ही बॅचमध्ये पण ऍडमिशन घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला नसेल समजत, तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सुद्धा सांगू शकतात. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला किती समजत आहे. आपण जे कन्सेप्टचे व्हिडिओ सुरू केलेत हे फक्त तुमच्यासाठी आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, म्हणजे जेणेकरून पेपरमध्ये कधी तुम्हाला असा प्रॉब्लेम नको यायला की तुम्ही कन्फ्यूज झाले. कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण कन्फ्यूज होत नाही. ओके. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा आणि सिलेबसने जा. नुसतं क्वेश्चन आन्सर करायचे नाहीये, सिलेबसही करायचा आहे. समजा क्वेश्चन बदलून आला तर, सिलेबस केला असेल तर कितीही सिलेबसवर प्रश्न येऊ द्या तुमचे होणारच आहे ते. ठीक आहे. तर तुमची सगळ्यांची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती खूप छान आहे. सो खूप छान अभ्यास करा, रनिंग नोट्स काढत चला.
ठीक आहे, भेटूया पुन्हा उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आतापर्यंत, तर सगळ्यात पहिले टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि अजूनपर्यंत बॅचला ॲडमिशन झालं नसेल तुमचं, तर ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅचसाठी इन्फॉर्मेशन तुम्ही विचारायची आहे. ओके, चला बाय बाय, टेक केअर, जय हिंद, थँक्यू.